महाराष्ट्र. आकाशवाणी मुंबई. मी मनोज अणावकर निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार एकूण 543 मतदारसंघांपैकी 234 ठिकाणी भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार 99 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. समाजवादी पार्टी 35 ठिकाणी आघाडीवर आहे. तेलुगू देसम पार्टीचे उमेदवार 16, जनता दलचे उमेदवार 14 जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत, तर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार 31 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. द्रमुकचे उमेदवार 31 ठिकाणी तर 7 मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. भाजप नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघात तर अमित शहा गांधीनगर मतदारसंघात आघाडीवर आहेत. आंध्र प्रदेशात एकूण 42 मतदारसंघांपैकी तेलुगू देसम 16, YSR काँग्रेस 4 तर भाजपनं 3 जागांवर आघाडी घेतली आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपनं दोन्ही जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये एकूण 14 जागांपैकी भाजपनं 8 जागांवर तर काँग्रेस 4 जागांवर आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये एकूण 40 जागांपैकी जनता दल संयुक्त 14 तर भाजप 12 ठिकाणी आघाडीवर आहे. राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टी प्रत्येकी 5 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये भाजपनं 10 तर काँग्रेसनं एका जागावर आघाडी घेतली आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये भाजप 25 आणि काँग्रेस एका जागावर आघाडीवर आहेत. हरियाणात काँग्रेसनं 5 जागांवर तर भाजपनं 4 जागांवर आघाडी घेतली आहे. हिमाचल प्रदेशात भाजप सर्व 4 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये 20 मतदारसंघांपैकी काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर तर भाजप 2 जागांवर आघाडी घेतली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात 29 मतदारसंघांपैकी सर्व 29 मतदारसंघांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे. मणिपूरमध्ये 2 मतदारसंघांपैकी काँग्रेस आणि नागा पीपल्स फ्रंटनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे. मिझोराममध्ये कल हाती येतो आहे. तसंच नागालँडमध्ये असलेल्या एकाच जागेवर झोराम पीपल्स मूव्हमेंट आघाडीवर आहे. ओदिशात 21 मतदारसंघांपैकी भाजप 18 जागांवर आघाडीवर असून बिजू जनता दल 2 जागांवर तर काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे. पंजाबमध्ये 13 मतदारसंघांपैकी काँग्रेसनं 6 जागांवर आघाडी घेतली असून आम आदमी पार्टी 3 जागांवर तर शिरोमणी अकाली दल 2 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानातल्या 25 मतदारसंघांपैकी भाजपनं 14 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर आघाडी घेतली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारतीय आदिवासी पार्टी प्रत्येकी एका जागी आघाडीवर आहेत. सिक्कीममध्ये असलेल्या एकाच मतदारसंघात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे. तामिळनाडूत 39 मतदारसंघांमध्ये द्रमुक 21 ठिकाणी आघाडीवर आहेत. काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर आहेत. त्रिपुरामध्ये दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 8 जागांवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात 80 मतदारसंघांपैकी भाजपनं 36 जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पार्टी 34 जागांवर तर काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी लोकदल 2 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागांपैकी भाजपनं सर्वच्या सर्व 5ही जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेस 29 जागांवर तर भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांपैकी भाजपनं 12 तर काँग्रेसनं 10 जागांवर आघाडी घेतली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही 10 जागांवर आघाडी घेतली आहे. औरंगाबाद मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे 6021 मतांनी आघाडीवर आहेत. भुमरे यांना 70,455 मतं तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना 48,297 मतं मिळाली आहेत. तर MIMचे इम्तियाज जलील यांना चौथ्या फेरीनंतर 64,434 मतं मिळाली आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 6व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 6व्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पडवी यांना आघाडी मिळाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1:30 वाजता राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.